आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्वागत. सहकार आणि उद्योग क्षेत्रातील महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी. पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांशी साधणार संवाद. IIT दिल्लीच्या 57व्या पदवीदान समारंभ सोहळा. समारंभात 3000हून अधिक विद्यार्थ्यांसाठी साधणार संवाद. विद्यार्थ्यांसाठी काँग्रेस नेते राहुल गांधींचा हुंकार. प्रयागराजमध्ये आज छात्रों की गूंज कार्यक्रमाचं आयोजन. पेपरफुटी आणि रोजगाराच्या मुद्द्यावर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष. महाराष्ट्रातील 3 विषय तज्ज्ञांचं नीट पेपरफुटीचे मास्टरमाइंड. CBIच दोषारोपपत्रात मोठा दावा. आरोपींनी प्रश्नांची गुप्त नोंद ठेवत हॉटेलमध्ये जाऊन बनवली पुन्हा प्रश्नपत्रिका. तर मध्यस्थ साखळीपर्यंत मोठ्या मोबदल्यात पेपर विक्री केल्याचा आरोप. E20 पेट्रोल प्रकरणात मोठा भ्रष्टाचार. देशभरात रान पेटवणार. काँग्रेस नेते राहुल गांधींचा यलगार. प्रशांत किशोर यांनी प्रदेश अध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्यानंतर राष्ट्रवादीत राजकारण तापलं. किशोर पक्षाचे सल्लागार असल्याचं माहीत नाही. तटकरे संतापले तर रुपाली ठोंबरेंच्या फेसबुक पोस्टनं चर्चा. नाशिक महापालिकेची आज विशेष महासभा. शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नांवरून जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता. तर शहरातील कॉलनी रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी महापालिकेचा 1355 कोटींचा प्रस्ताव. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा पुन्हा एकदा यलगार. सातारा, कोल्हापूर, औंध गॅजेटियरवरून मराठा बांधवांची साधणार संवाद. पंढरपूरच्या सरकोलीमधून होणार संवाद सभेला सुरुवात. दादरच्या कबूतरखान्याला लवकरच नवा साज. कबूतरखाना सुशोभीकरणाचा मनपाचा प्रस्ताव. कबूतरखाना परिसरात वृक्ष लागवड, पादचारी सुविधा. हॉटेलमधलं जेवण महागण्याची शक्यता. कांदा, गॅस, खाद्यतेल वाढल्यानं थाळीचा खर्च वाढला. शाकाहारी थाळीच्या खर्चात 2% वाढ. राज्यात 13 ऑगस्टपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता. तर 27 तारखेपर्यंत पाऊस कायम राहण्याचा अंदाज. नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय झी 24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रात. सुरुवातीला आपण पाहूयात आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. पहिली मोठी बातमी अमित शहांच्या मुंबई दौऱ्यासंदर्भातली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत. सहकार आणि उद्योग क्षेत्रातील महत्त्वाच्या कार्यक्रमांना ते हजेरी लावतील. त्यांचा हा दौरा कसा असेल याची माहिती आपण या बातमीपत्रातून जाणून घेणार आहोत. दुसरी दिवसभरातली मोठी बातमी असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हे झेनझीनच्या आंदोलनानंतर राजकीय नेते तरुणांकडे विशेष लक्ष देऊ लागल्याचं पाहायला मिळते. कारण याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान मोदी आज 3000हून अधिक विद्यार्थी संवाद साधणार असल्याचं कळतंय. तर दुसरीकडे प्रयागराजमध्ये राहुल गांधी सुद्धा आज छात्रों की गूंज या कार्यक्रमातून आपलं म्हणणं मांडणार आहेत. तिसरी लक्षवेधी बातमी नाशिकच्या खड्ड्यांची आहे. नाशिकमधील खड्ड्यांसाठी आज महापालिकेत विशेष महासभा होणार आहे आणि या महासभेत खड्ड्यांवरून खडाजंगी होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. तर या सगळ्यांची माहिती मुंबईतून ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेत, ते देणार आहेत. मुंबईतून ओम देशमुख आणि ते मोदी आणि राहुल गांधी विद्यार्थ्यांशी जो संवाद साधणार आहेत त्या संदर्भातली माहिती देतील. आणि दुसरे महत्त्वाचं म्हणजे की सीमा आडे सुद्धा आपल्याबरोबर जोडल्या गेल्या आहेत. राष्ट्रवादीचा जो कल्ला सुरू आहे त्यावर त्या आपल्याला ताजे अपडेट देतील. आणि राज्यातील 3 विशेषज्ञांचं नीट पेपरफुटीचे मास्टरमाइंड असल्याचं सुद्धा नाशिकमधून आपल्याला प्रत्येक अपडेट जे ते मिळणार असल्याचं पाहायला मिळते. सोलापुरातून अभिषेक आदेब्बा सुद्धा जोडले गेलेत, जे मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्या संदर्भातले ताजे अपडेट देणार आहेत. सागर सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. एकूणच जर आपण पाहिलं तर या सगळ्यांबरोबर या आज दिवसभरात ज्या घडामोडी घडणार आहेत त्या संदर्भातले ताजे अपडेट आपण घेत राहणार आहोत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची पहिली बातमी आपण घेणार आहोत ती म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत. सहकार आणि उद्योग क्षेत्रातील महत्त्वाच्या कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. तर यावेळी नवीन कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा NUCFDSCच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार
आहेत. महायुतीच्या नेत्यांसोबत राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर आलेत आणि या दौऱ्यात ते राष्ट्रीय अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करतील. तसंच BSC इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दरम्यान यावेळी राज्यातील महायुतीच्या नेत्यांसोबत राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तर यावेळी अमित शहांचं मुंबई विमानतळावर आगमन झालं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, रवींद्र चव्हाण यांनी त्यांचं स्वागत केलेलं. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख. ओम, आपण जर पाहिलं तर आज अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांचं स्वागत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. या सगळ्या दरम्यान आजचं दिवसभराचा त्यांचा दौऱ्याचं शेड्यूल कसं असणार आहे? कोणकोणत्या कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहे? बरोबर आहे रुबीना. खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काल रात्री 9:30च्या सुमारास मुंबईत दाखल झाले. मुख्यमंत्री इथं सर्व मान्यवरांनी त्यांचं स्वागत केलं. रात्री साधारणपणे 11च्या सुमारास ते सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले. आज सकाळी खरं तर 11 वाजता त्यांचा पहिला कार्यक्रम असणार आहे. जे नवी इमारत सहकार विभागाच्या माध्यमातून उभी राहिली त्या इमारतीचं लोकार्पण असेल. आणि दुसरा कार्यक्रम म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधला जो संवाद आहे, या संवादाला सुद्धा ते उपस्थित राहतील. यावेळेला राज्यातल्या आर्थिक आणि सहकाराच्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या दिग्गजांशी अमित शहा संवाद देखील साधणार आहेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमित शहा जेव्हा मुंबईत येतात तेव्हा निश्चित स्वरूपात राजकीय काही गाठीभेटी सुद्धा होतात आणि या संदर्भात राजकीय चर्चा सुद्धा होतात. आपण पाहिलं असेल काल अमित शहा जेव्हा मुंबईत दाखल झाले त्यानंतर ते एका कौटुंबिक भेटीसाठी दक्षिण मुंबईतल्या एका भागामध्ये गेले होते. त्यानंतर खऱ्या अर्थानं ते रात्री 11च्या सुमारास या ठिकाणी दाखल झाले आणि रात्री कुठलीही राजकीय भेट खरं तर झाली नव्हती. परंतु आज सकाळी 10:30 ते 11:45च्या सुमारास ते इथून निघतील. तत्पूर्वी काही महत्त्वाचे नेते, त्यामध्ये मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा इतरही काही महत्त्वाचे नेते जे आहेत ते अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे. मी सध्या सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेरच उभा आहे, ज्या ठिकाणी अमित शहा हे शासकीय विश्रामगृहावरती मुक्कामी आहेत. त्यामुळे या दौऱ्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल की देशभरामध्ये विशेषत्वानं दिल्ली आणि मुंबईमध्ये युवकांचं मोठं आंदोलन उभं राहिलं होतं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती अमित शहांचा होणारा हा दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतोय. या सगळ्या दौऱ्यामध्ये काँग्रेस नेमकी काय भूमिका करते? खरं तर आपण पाहिलं असेल काँग्रेसने पुण्यामध्ये अमित शहांच्या दौऱ्याला विरोध केला होता. तशा पद्धतीचा कुठलाही विरोध यावेळेला झालेला नाहीये. परंतु विरोधी पक्षाची या सगळ्या संदर्भात काय भूमिका असणार, विरोधी पक्ष या दौऱ्याबद्दल काय टिप्पणी करतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार. त्यामुळे अमित शहा त्यांचे 2 कार्यक्रम आणि त्यांचा मुंबईतला आजचा जो काही वावर असणार आहे त्यावर सर्वांचाच लक्ष. ओम, असेच आमच्या बरोबर तुम्ही जोडलेले राहा. आणखी एक मोठी बातमी आपल्या बरोबर येणार आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर एक सगळ्यात मोठी बातमी त्या संदर्भातली येते. पंतप्रधान मोदी IIT विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याचं कळतंय. IIT दिल्लीचा 57वा पदवीदान समारंभ सोहळा आहे आणि 3,000हून अधिक विद्यार्थ्यांशी ते संवाद साधणार असल्याची सुद्धा माहिती मिळते. तर दिवसभरातली दुसरी मोठी बातमी, राहुल गांधी आज प्रयागराजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. प्रयागराजच्या कैफी मैदानावर छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. पेपरफुटी आणि रोजगाराच्या मुद्द्यावर राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. याही संदर्भात आपले प्रतिनिधी ओम आपल्या बरोबर जोडले गेलेत. ओम, आपण पाहिलेलं आहे आता राहुल गांधी सुद्धा विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहेत, त्यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. काय ताजे अपडेट आहे? अगदी बरोबर आहे रुबीना. खरं तर आपण पाहिलं असेल दिल्लीमधल्या आंदोलनानंतर खरं तर देशभरामध्ये युवकांच्या मुद्द्यावरून सर्वच राजकीय नेते आघाडीवर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पंतप्रधान मोदींकडनं या आंदोलनानंतर इंस्टाग्रामचा वापर करत तरुणाईला हाक देण्याचा प्रयत्न झाला. तर आता दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांच्याकडनं सुद्धा छात्रों की गूंज भारत का भविष्य या टायटलखाली एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आणि त्या माध्यमातून देशभरातल्या युवकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न देशाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडनं केला जातोय. आपण पाहिलं असेल की या आंदोलनानंतर देशभरात अनेक प्रकारच्या राजकीय चर्चा घडल्या. खरं तर पुढच्या वर्षी आपण पाहिलं असेल 2027 मध्ये देशात एकूण 7 राज्यांमध्ये निवडणुका आहेत आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर भारतातला युवकांचा मतदानाचा टक्का लक्षात घेता युवक हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे या युवकांना साथ घालण्यासाठी, या युवकांना आपलंसं करण्यासाठी आणि या सगळ्या मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना आपल्याशी जोडून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि
काँग्रेसचे नेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा या दोन्ही नेत्यांचा युवकांशी होणारा संवाद हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतोय. दुसऱ्या बाजूला हे नेते जरी युवकांशी संवाद साधत असले तरी सुद्धा जेन झी विशेषत्वानं जे युवक आहेत त्यांना या सगळ्या नेत्यांकडनं ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या त्यांना अपील होत आहेत का, नेत्यांकडनं ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या संदर्भात युवकांचे नेमकं म्हणणं काय. आपण पाहिलं असेल की जंतर मंतर असेल किंवा शिवाजी पार्क असेल यावरती जेव्हा आंदोलनं झाली तेव्हा कुठल्याही गोष्टीवर ऐकायला खरं तर विद्यार्थी तयार नव्हते. त्यांना केवळ धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आणि शिक्षण व्यवस्थेतले बदल या गोष्टी हव्या होत्या. त्यामुळे युवकांना अपेक्षित असलेल्या गोष्टींचा उल्लेख या दोन्ही नेत्यांच्या भाषणात आज होतोय का आणि युवक त्याला कशा पद्धतीनं प्रतिसाद देत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. रुबीना, अगदी धन्यवाद ओम. ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार. तुर्तास आपण पाहतो एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत तर दुसरीकडे राहुल गांधी सुद्धा प्रयागराजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. आता नाशिकमधून दुसरी महत्त्वाची बातमी. नाशिक महापालिकेची आज विशेष महासभा आयोजित करण्यात आली आहे. नाशिकमधील खड्ड्यांच्या विषयावर महासभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे खड्ड्यांवरून महासभेत खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर यावेळी खड्ड्यांच्या प्रश्नावर आज नाशिक महापालिकेत विशेष महासभा. नाशिकमध्ये पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात नगरसेवक नाशिकची परिस्थिती मांडणार आहेत. ठेकेदारांनी आणि नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. खड्ड्यांमुळे नाशिक शहरात 5 जणांचा बळी गेलाय. विशेष महासभा असल्यानं खड्ड्यांच्या विरोधात मोर्चा सुद्धा निघणार असल्याचं कळतं आहे. तर याही संदर्भात नाशिकवरून सागर गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सागर, आज नाशिकची ही महासभा होणार आहे. एकूणच खड्ड्यांचा मुद्दा आज गाजण्याची शक्यता वर्तवली जाते. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून आपण जर पाहिलं तर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र या दरम्यानच आता ही विशेष महासभा होणार आहे. नक्कीच खरं तर नाशिक शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडले. त्यांनी याबद्दल सत्तेत असलेली शिवसेना आणि विरोधी पक्षात असलेली उभाटा गटाची शिवसेना ही आक्रमक होताना पाहायला मिळते आहेत. नाशिकमध्ये अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्यांकडे जर बघितलं तर नाशिककर हे या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेले आहेत आणि यासाठीच सत्तेत असलेल्या शिवसेनेने विशेष महासभेची मागणी केलेली होती. विरोधकांनी देखील विशेष महासभेची मागणी केलेली होती आणि त्या संदर्भात आज विशेष महासभा खरं तर नाशिक महानगरपालिकेमध्ये पार पडणार आहे. कारण नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे आणि या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये 28 ठिकाणं काम सुरू आहे आणि त्यात विशेष म्हणजे रस्त्यातल्या मध्यभागी असलेले कामं सुरू आहेत आणि यामुळे संपूर्ण रस्त्यात खड्डे पडलेत. या खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेलात, त्याचबरोबर अनेक जण जखमी झालेले आहेत. रोज 25 ते 30 जणांचा अपघात या खड्ड्यांमुळे होत आहेत आणि यामुळे सध्या नगरसेवक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत, नागरिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. यामुळे आज विशेष महासभा बोलवण्यात आलेली आहे. विशेष बाब म्हणजे ही महासभा काल होणार होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक ही मुंबईला बोलवण्यात आलेली होती. यामुळे नाशिकचे आयुक्त, महापौर आणि स्थानिक भाजपचे नगरसेवक असेल, महापालिकेचे अधिकारी असेल, हे सगळेच जण सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमी असलेल्या कामांच्या बाबतीत बैठकीसाठी मुंबईमध्ये उपस्थित होते. यामुळे ही जी महासभा ही आज ठेवण्यात आलेली आहे. या महासभेमध्ये खड्ड्यांचा मुद्दा महत्त्वाचा गाजणार आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे असलेले सत्तेत असलेली शिवसेना देखील या खड्ड्यांच्या बाबतीमध्ये ही महासभेमध्ये आपले मुद्दे मांडणार आहेत. त्यामुळे नाशिकचा हा खड्डा जसा महाराष्ट्रामध्ये देखील गाजलेला आहे तसा नाशिकच्या महासभेमध्ये मोठ्या गाजणार असल्याची चित्र पाहायला मिळते. त्यामुळे आता या महासभेमध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सागर, खूप खूप धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आपण जर पाहिलं तर आता नेमकी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर या सगळ्याला कोण जबाबदार आहे, यावर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. झी 24 तास वेळोवेळी तुमच्यापर्यंत या सगळ्याचे ताजे अपडेट पोहोचवत राहणार आहे. तुर्तास आपण पाहतोय सध्या नाशिकमध्ये रस्ते दुरुस्तीसाठी कोट्यावधींचा खर्च करण्यात आला. कोट्यावधींचा खर्च करूनही खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतोय. 3.5 वर्षात 1260 कोटींचा खर्च झाल्याचं कळतंय. पालिकेच्या कामावर प्रश्न उपस्थित केले जातात. राज्यात सध्या नाशिक शहरातील खड्ड्यांचा मुद्दा चांगलाच गाजतोय. आता महापालिकेपुढे सुद्धा खड्डे बुजवण्याची मोठी जबाबदारी आहे. मात्र याआधी पालिकेनं खड्डे बुजवण्यासाठी 3.5 वर्षात 1260 कोटींचा खर्च केल्याचं समोर आलेलं आहे. तर पालिकेने रस्ते दुरुस्तीसाठी किती खर्च केलेला आहे ते सुद्धा आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळतंय.
तर नाशिक शहरातील रस्त्यांसाठी महापालिकेचा प्रस्ताव, रस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी 1355 कोटींचा डीपीआर, महासभेच्या मंजुरीनंतर सरकारला प्रस्ताव पाठवणार असल्याचं कळतंय. पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांसाठी हा प्रस्ताव पाठवणार आहे. पावसामुळे चाळण झालेल्या नाशिक शहरातील रस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी महापालिकेनं 1355 कोटी रुपयांचा डीपीआर तयार केलाय. आज होणाऱ्या महासभेत प्रशासकीय मंजुरीसाठी हा प्रस्ताव मांडला जाणार असून त्यानंतर राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे अशी माहिती मिळते. आता राजकारणातली मोठी बातमी आहे. राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्यानंतर राष्ट्रवादीत राजकारण तापलंय. यावर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे संतापल्याचं पाहायला मिळालं. प्रशांत किशोर पक्षाचे सल्लागार असल्याचं माहीत नसल्याचं तटकरेंनी म्हटलंय. तसंच आपल्याला रणनीतिकार किंवा सर्वेची गरज नाहीये, मी फील्डवर जात जनभावना समजून घेतो असंही तटकरेंनी म्हटलंय. प्रशांत किशोर यांनी देवगिरीवर जात सुनेत्र पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांच्याकडे राष्ट्रवादीचे रणनीतिकार म्हणून जबाबदारी असल्याची चर्चा रंगलेली आहे. त्यांची निवड झाल्याचं मला माहीत नाही. त्यांची भेट झाल्याचं मी वाचलं. मला मगाशी माझी काही वेगवेगळ्या कारणांच्यासाठी उपमुख्यमंत्री आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा वहिनींची सुद्धा त्या ठिकाणी भेट होती. त्यांची ती औपचारिक भेट होती असं त्यांनी मला सांगितलं. आता ते रणनीतिकार जे आहेत त्यांचं एक वेगळं त्याने एक वैशिष्ट्य जपलेलं आहे. पण मला ज्ञात नाही की ते आज आमच्या पक्षासाठी काय काम करतात की काय. स्वाभाविकपणाने वहिनींची अध्यक्ष म्हणून त्यांची भेट जरूर त्या ठिकाणी झाली. 1-1.5 महिन्यापूर्वी आमची एकत्रितपणाने त्याला भेट झालेली होती. पण दॅट वॉज अ कटसी कॉल. त्याच्यानंतर मी माझ्या आयुष्यात कधी माझ्या निवडणुकीचा सर्वे कधी करून घेतला नाही. आपल्यापैकी सगळेजण दाखवत होते मतमोजणीच्या दिवशी की रायगड लोकसभा मतदारसंघ हरणार आहे. फक्त एखादाच मिळाला तर राष्ट्रवादीला एखादाच, पण तो कोकणातला नाही, तो दुसरा कुठला तरी असं दाखवलं जात होतं. मला काय असल्या काय रणनीतिकार किंवा असल्या सर्वेची काय गरज नाही, कारण मी फील्डमधला आहे. आणि फील्डमधलं असल्याच्यानंतर आपल्याला कळतं. आपल्याला दर शनिवार गावाला गेलो की माणसं भेटल्यावर त्यांना काय वाटतं, तरुणाईला भेटल्यावर त्यांना काय वाटतं, त्याचे सगळे अनुभव असलेले आहेत. आणि नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिकलमध्ये काम केलं. मी 8 वेळा महाराष्ट्र उलटापालटा केला आहे. दरम्यान कोणत्याही पदावर जन्मसिद्ध हक्क नसतो असं रुपाली ठोंबरेंनी म्हटलंय. दुसऱ्यांची हकालपट्टी करताना नियम आठवत होते, स्वतःवर तेच नियम लागू झाले की एवढी अस्वस्थता का, असा सवाल रुपाली पाटील ठोंबरेंनी सुनील तटकरेंवर निशाणा साधताना विचारलेला आहे. दुसरीकडे दादांच्या कुटुंबाला त्रास होईल असं वातावरण निर्माण करतायत. याचं अजितदादांवर खरंच प्रेम होतं का, राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी पोस्ट केली आहे. उमेश पाटील यांचा रोख नेमका कुणाकडे असा सवाल आता उपस्थित होतो. तर एकूणच राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे या सगळ्यावर ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आडे. सीमा, प्रशांत किशोर यांची भेट झाल्याची किंवा त्यांची रणनीतिकार म्हणून नेमणूक केल्याची मला माहिती नाही असं सुनील तटकरेंनी म्हटलंय. तर पदाचा एवढा अट्टहास का, अशी टीका खरं तर रुपाली ठोंबरे पाटलांनी केल्याचं पाहायला मिळते. एकीकडे उमेश पाटलांचा रोख कुणाकडे, या सगळ्यांवर राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय सुरू आहे, काय ताजे अपडेट आहेत? नक्कीच रुबीना, आपण जर पाहिलं तर कालचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा होता आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा दिवस म्हणजे परवाचा दिवस, जेव्हा प्रशांत किशोर हे देवगिरी बंगल्यावरती आले आणि त्या ठिकाणी प्रशांत किशोर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि ऑनलाईन या बैठकीला जय पवार देखील उपस्थित होते. आता 6 तास ही बैठक पार पडली आणि 6 तास पक्षामध्ये काय काय बदल करायचे आहेत आणि 29च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष कशा पद्धतीनं तयारी करणार आहे या संदर्भातली चर्चा परवाच्या बैठकीमध्ये पार पडली. आणि त्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी पक्षाला सल्ला दिला की प्रदेशाध्यक्ष हे बदलले पाहिजेत, कारण जर पक्षामध्ये जर काम करायचं असेल तर प्रदेशाध्यक्ष बदलणं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर कालची जी पत्रकार परिषद सुनील तटकरे यांची झाली ती सुद्धा अतिशय महत्त्वाची होती आणि त्यामध्ये त्यांनी जे महत्त्वाचे विधान केले त्यांच्या त्या विधानावरून राष्ट्रवादीत 2 गट हे प्रशांत किशोरच्या विषयावरून कसे पडलेत हे पुन्हा एकदा दिसून आलं. एकतर
ते एक संतापलेले होते. मात्र त्यांची ती संतापलेली प्रतिक्रिया आपल्याला थेटपणे दिसून आली नाही, मात्र अप्रत्यक्षपणे सुनील तटकरे यांनी इतरांना टोला लगावलेला आहे. त्यांनी असं म्हटलं की एकतर आम्हाला रणनीतिकारची गरज नाही आहे, मी ग्राउंडवरती काम करणारा नेता आहे, मी महाराष्ट्र पालथा घातला आहे आणि मी प्रॅक्टिकल नेता आहे. लोकांना काय पाहिजे, शेतकऱ्यांना काय पाहिजे, उद्योजकांना काय पाहिजे, हा मी थेट त्यांना भेटून बोलून त्यांच्याकडनं जाणून घेतो. त्यामुळे अशा पद्धतीने सर्वेची आम्हाला गरज नाही. याचाच अर्थ कुठेतरी प्रशांत किशोर यांची जी निवड आता एक रणनीतिकार म्हणून पार्थ पवार, सुनेत्रा पवार हे जे काही करतायत, तर त्यांनी आम्हाला याची गरज नाही हे त्यांनी सांगितलं. आणि सोबतच प्रशांत किशोर हे पक्षाचे रणनीतिकार आहेत की नाही याबाबतची मला माहिती नाही असं त्यांनी म्हटलं. आणि सोबतच परवा जी बैठक पार पडली त्या बैठकीबद्दल मी वाचलंय असं त्यांनी म्हटलं. म्हणजेच या बैठकीची सुद्धा त्यांना पक्षाकडनं कोणतीही माहिती दिली गेली नाही असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि बैठक अशा पद्धतीची झाली आहे हे मी वाचलंय असं त्यांनी म्हणत कुठेतरी या बैठकीसंदर्भात किंवा प्रशांत किशोर यांच्या संदर्भात आम्हाला काही माहिती नाही हे सांगितलं. आणि सोबतच अनेकदा त्यांच्या बैठका पार पडल्या, मात्र आम्ही त्या बैठकीत नव्हतो. एकदा प्रशांत किशोर यांच्यासोबत सदिच्छा भेट झाल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. अनेकदा बैठका पार पडल्या, मात्र या बैठकांपासून सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांनी एक अंतर राखून ठेवलेलं आहे. म्हणजे अनेकदा बैठका पार पडल्या, मात्र त्या बैठकीत ते कधीही उपस्थित झाले नाही किंवा त्यांच्यासोबत कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे वेळोवेळी ते अंतर राखताना पाहायला मिळत आहे. आणि परवाची जी बैठक पार पडली त्यामध्ये थेट सुनील तटकरे यांच्याच पदासंदर्भात एक मोठा सल्ला जो आहे तो प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना दिल्यामुळे कुठेतरी 2 गट जे आहेत दिसून येत आहेत. त्यामुळे पक्षामध्ये विसंवाद जो अनेक दिवसांपासून समोर आल्याचं पाहायला मिळते. सीमा धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आपण जर पाहतोय की सध्या राष्ट्रवादीच्या बैठकांना सुद्धा प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे उपस्थित राहतात अशी चर्चा आहे. मात्र या सगळ्यांचे ताजे अपडेट झी 24 तास वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आता महत्त्वाची पुढची बातमी. जरांगे पाटलांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सोलापुरातून सुरुवात होणार आहे. थोड्याच वेळात जरांगे पाटलांचे सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात स्वागत होणार आहे. आणि यावेळी छत्रपती शिवाजी महाराज शिल्पचित्राचं जरांगेंच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आणि यानंतर वैरागमध्ये मराठा समाज बांधवांकडून बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आले. सातारा, कोल्हापूर, औंध गॅझेटियर संदर्भात हा दौरा असणार आहे. त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांच्या डोक्यात असं आहे की पश्चिम महाराष्ट्रातलं GR नाही द्यायचं, म्हणजे सातारा संस्थांचा नाही द्यायचा, कोल्हापूरचा नाही द्यायचा, पुण्याहूनचा नाही द्यायचा, हे त्यांनी नियोजित कट रचलंय. आणि मी तर त्याच्यावर ठाम, मी ते घेणार, सोडणार. त्यामुळं सगळ्यात महाराष्ट्रातला मराठा समाजाने जागा होणं गरजेचं आहे. 58 लाख नोंदी प्लस हैदराबाद गॅझेटच्या सगळ्या कुणबी प्रमाणपत्र, सातारा संस्थांचे, औंध पुण्याचे सगळे घेऊन आपल्याला अंमलबजावणी करायच्या. त्यामुळं आपण जागा असलं पाहिजे. आपल्या समाजाला कोण फसवतंय. तर याही संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अभिषेक. आज जरांगेंच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात होते, सोलापुरातून खरं तर सुरुवात होतीये. काय ताजे अपडेट आहे? निश्चितच आपण पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्याला यांनी सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आज सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. आणि थोड्याच वेळामध्ये सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं आगमन होईल. आगमनानंतर स्वागत त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे मनोज जरांगे पाटील रवाना होतील. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील शिल्पचित्राचं जे उद्घाटन आहे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्याच्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करतील आणि त्याच्यानंतर पुन्हा बार्शी तालुक्याकडे ते रवाना होतील. बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यातील मुख्य कार्यक्रम म्हणजे भव्य मोटारसायकल रॅली ही ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये मराठा समाज बांधव हे मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. त्याच्यानंतर बार्शी येथील उपस्थित मराठा बांधवांना ते संबोधित करणार आहेत आणि पुढील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत. एकंदरीत आपण पाहू शकतो मनोज जरांगे पाटलांनी आता पुन्हा एकदा दौरा सुरू केलेला आहे. त्यामुळं आता ते मराठा समाज बांधवांना काय संबोधित करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चित. धन्यवाद अभिषेक ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या दौऱ्याचे ताजे अपडेट जे ते घेत राहणार. तुर्तास आपण पाहतोय सध्या मनोज जरांगे हे सोलापुरात थोड्याच वेळात दाखल होतील आणि त्यांच्या दौऱ्याचे सुद्धा ताजे अपडेट झी 24 तास वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पाहूयात पुढची महत्त्वाची बातमी. नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट येते. राज्यातील 3 विशेष तज्ज्ञच नीट पेपरफुटीचं मास्टर माइंड असल्याचं समोर आले. CBIच्या दोषारोपपत्रात दावा. आरोपींनी प्रश्नांची गुप्त नोंद ठेवत हॉटेलमध्ये जाऊन पुन्हा प्रश्नपत्रिका बनवल्याचं कळतंय. तर मध्यस्थांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत
पेपर पोहोचवल्याची सुद्धा माहिती मिळते. नीट पेपर फुटीत प्रश्नांची माहिती फोडण्यात NTAचे PV कुलकर्णी, मनीषा हवलदार, मनीषा मांढरे या 3 विषय तज्ज्ञांचा सर्वात मोठा हात असल्याचा दावा CBIनं आरोपपत्रात केला. तर दादरच्या कबूतरखान्याला लवकरच नवा साज येणार आहे, कारण कबूतरखाना सुशोभीकरणाचा मनपाचा प्रस्ताव आहे. कबूतरखाना परिसरात वृक्ष लागवड, पादचारी सुविधा सुद्धा देण्यात आली. तर कबूतरखान्याला ताडपत्रीऐवजी ॲक्रिलिक पत्रे असतील. मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक स्थळांपैकी एक असलेल्या दादर कबूतरखान्याचं सुशोभीकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. मुंबई आदेशानंतर गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या या वारसा स्थळाचं ऐतिहासिक स्वरूप कायम ठेवत त्याचं नव्या स्वरूपात विकास करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. त्यानुसार परिसरात झाडं, फुलझाडांची लागवड, पादचारी सुविधा आणि सुशोभीकरण केलं जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला हा कबूतरखाना अनेक दशकांपासून मुंबईची ओळख आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य घालण्यास बंदी घातल्यानंतर हा कबूतरखाना बंद करण्यात आला. त्यानंतर तो ताडपत्रीनं झाकण्यात आला. आता पालिकेनं या ताडपत्रीऐवजी पारदर्शक ॲक्रेलिक पत्राचं संरक्षक आवरण उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तुमचं हॉटेलमधलं जेवण महागण्याची शक्यता आहे. कांदा, गॅस, खाद्यतेल वाढल्यानं थाळीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. शाकाहारी थाळीच्या खर्चात 2% वाढ झालेली आहे. तर थाळीचा खर्च 7 महिन्यातील उच्चांकी पातळीवर पोहोचलाय. जुलै महिन्यात घरगुती शाकाहारी थाळीच्या खर्चात मासिक तुलनेत 2% वाढ झाली आणि तो 7 महिन्यातील सर्वोच्च पातळीवर खर्च पोहोचलाय. टोमॅटोचे दर कमी करण्याचा दिलासा असला तरी कांद्याच्या दरातील मोठी वाढ, तसंच स्वयंपाक गॅस आणि खाद्यतेल महागल्याचा मोठा परिणाम सध्या जेवणाच्या खर्चावर झाल्याची माहिती मिळते आहे. व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अटकेत असलेले भाजप नेते विजय चौधरी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेत. प्रकृती अस्वस्थ असल्यानं रात्री उशिरा त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. न्यायालयानं विजय चौधरींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. विजय चौधरी सध्या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर जिल्हा रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पुणे जिल्ह्यातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात. आपलं पुणे पाहूयात. समाधानकारक पावसामुळे मावळ तालुक्यात भात लावणीला वेग आलेला असून लागवड अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. इंद्रायणी भाताचं आगार असलेल्या मावळमध्ये शेतकरी चिखलात उतरून भाताची रोपं लावत आहेत. पाऊस आणि हिरव्यागार भातशेतीचं मनमोहक चित्र सध्या मावळमध्ये पाहायला मिळतं. पुण्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ होतीये. जुलै अखेर डेंग्यूचे 671 संशयित रुग्ण आढळले असून 27 जणांना लागण झाली आहे. तर चिकनगुनियाचे 7 रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील आनंदपूर इथं पुरामुळे करंजाडी नदीवरील रस्ता वाहून गेलाय. शेतकऱ्यानं स्वखर्चातून वाहून गेलेला पर्यायी रस्ता उभारण्यास सुरुवात केली आहे. ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी हा पुढाकार घेतला असून कायमस्वरूपी पूल उभारण्याची मागणी होते. नांदगावमध्ये अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीच्या अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनुदानाचा लाभ मिळतोय. मात्र शेतकऱ्यांनी हमीभाव आणि शेती निविष्ठांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रणाची मागणी केली. मालेगाव शहरात पोलिसांनी रात्री कोम्बिंग आणि ऑल आउट ऑपरेशन राबवत सराईत गुन्हेगार, अवैध व्यवसाय आणि शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईत 15,92,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर 7 गुन्हे दाखल करून 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा आढावा घेऊयात.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सेफ सिटी अभियानांतर्गत बसवण्यात आलेल्या सुमारे 800 CCTV पैकी 125हून अधिक कॅमेरे देखभाल अभावी बंद आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाची मुदत संपल्यानंतर कॅमेऱ्यांची जबाबदारी महापालिकेवर आली आहे. मात्र बंद कॅमेऱ्यांमुळे शहराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. छत्रपती संभाजीनगर अन्न आणि औषध प्रशासनानं बीडमध्ये 2 दिवसात 5 ठिकाणी छापे टाकून 1,94,50,000 निकृष्ट आणि भेसळयुक्त खाद्यतेल जप्त केले. पामतेल आणि सोयाबीन तेल मिसळून रिफाईंड तेलाच्या नावाखाली विक्री सुरू होती. कारवाई 4 आस्थापनांचे परवाने निलंबित करून दुकानं सील करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर मनपानं बेटरमेंट चार्जेस 100% माफ केले असले तरी अन्सिलरी आणि रोड मार्जिनच्या नावाखाली 20% दंड आकारला जातोय. त्यामुळे गुंठेवारीचा खर्च लाखोंमध्ये गेल्यानं नागरिकांनी मोहिमेकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.